स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच गरम झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत। अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्यभर चर्चा होतीये। 2 नंबर तो 2 नंबरच असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्याचा नेमका रोख कुणावर याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तुम्हाला म्हणून सांगतो की नंबर 1 हा नंबर 1च असतो, नंबर 2 ला काही किंमत नसते असं त्यांनी म्हटलं। मी देवासोबत मी आणि आता म्हणजे साक्षीदार बरेच जण आहेत। अजितदादा कंटिन्यू नंबर 2 राहिलेले आहेत, कारण देवेंद्र फडणवीस साहेब जे नंबर 1 होते ते शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना नंबर 2 राहिले होते। शिंदे साहेब मुख्यमंत्री होते ते आता नंबर 2 आहेत। केंद्रात तर आदरणीय अमित शहाजी नंबर 2 आहेत 2014 पासून। मग ते कोणाबद्दल बोलतायत हे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे। आणि आपण बोलत असताना महायुतीतल्या नेत्यांनी, काही नेत्यांनी नक्कीच भान ठेवायला पाहिजे। तर रवींद्र चव्हाणांनी केलेल्या वक्तव्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे। काल परवा अध्यक्ष झालेल्यांनी युतीवर बोलू नये असं म्हणत मंत्री शंभूराज देसाईंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना टोला लगावलाय। भाजप शिवसेनेची युती ही आत्ताची नसून बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी गेल्या 30 ते 35 वर्षांपासून केलेली ही युती आहे। त्यामुळे काल परवा पक्षाचं अध्यक्षपद सांभाळलेल्यांनी युतीवर बोलू नये असा खोचक टोला त्यांनी चव्हाणांना लगावलाय। एवढी जुनी युती श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे साहेबांनी त्या युतीबद्दल मला 2च तारखेपर्यंत किंवा अमुकच वेळेपर्यंत युती टिकवायची असं काल परवा त्या पक्षाचे अध्यक्ष झालेल्या रवींद्र चव्हाणांनी बोलणं योग्य नाही।